यावल शहरात अद्ययावत वैद्यकीय सेवेला आता शुभारंभ। भुसावळ येथील भोळे हॉस्पिटलचे कैलासवासी डॉक्टर विष्णू पांडुरंग भोळे यांचे चिरंजीव डॉक्टर सूरज विष्णू भोळे यावल शहरात 6 दिवस देणार सेवा। यावल शहरातील जावडे हॉस्पिटलमध्ये दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत या ठिकाणी हृदयरोग, मेंदूचे विकार, मधुमेह सह विविध आजारांवर उपचार केले जातील। या ठिकाणी रुग्णांना ॲडमिट करण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे। नमस्कार, 13 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ऐकूया आजच्या ठळक घडामोडी। त्वचारोग, केस विकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्तरोग या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल, स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक, पत्ता नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ, समर्थ मार्बलच्या मागे, भुसावळ रोड, बोरवलनगर, यावल। डॉक्टर निलेश दुसाने। आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही। यावल शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत। आज 13 जानेवारी बुधवार रोजी यावल तालुक्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळला। रुग्णसंख्या वाढून 1457। यावल तहसील कार्यालयात मतदान केंद्रनिहाय साहित्य वितरणाची तयारी पूर्ण। गुरुवारी सायंकाळी मतदान केंद्रावर साहित्य घेऊन कर्मचारी होणार रवाना। साकडी येथे श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान कार्यक्रम संपन्न। यावल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 50हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई। यावल शहरात मोकाट गुरांचा त्रास पुन्हा वाढला, पालिकेकडून कारवाईची मागणी। शहरात बच्चे कंपनीकरिता उंटाची सवारी। कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर उंट सवारीकरिता मुलांची उत्सुकता। पोलीस पाटील संघटनेमार्फत कोरोना लस मिळण्याबाबत यावलच्या तहसीलदारांना दिले निवेदन। पीपल रिपब्लिकन पार्टीच्या यावल तालुकाध्यक्षपदी राहुल साळुंके तर जिल्हा उपाध्यक्षपदी रतन वानखेडे यांची निवड। यावलला महिला आर्थिक विकास महामंडळाकडून राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी। फैजपूर शहरात पत्रकार बांधवांचा एम मुसा जनविकास सोसायटी व गवंडी कामगार संघटनेकडून सत्कार। तर दिव्यांगांना अंत्योदय अंतर्गत 35 किलो धान्य पुरवठा शासनाच्या निर्णयाचे फैजपूर शहरात दिव्यांग बांधवांकडून स्वागत। डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध। यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही। यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। डेनिम शोरूम यावल। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। आज 13 जानेवारी बुधवार रोजी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालात यावल तालुक्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळला। त्यामुळे रुग्णसंख्या वाढून 1457 झाली आहे। 13 जानेवारी बुधवार रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यातील फैजपूर शहरात एक 39 वर्षीय व्यक्ती ही कोरोनाबाधित आढळून आली। तेव्हा या 1 रुग्ण वाढीनंतर आतापर्यंत यावल तालुक्यात कोरोना रुग्ण आढळलेल्यांची संख्या वाढून 1457 झाली आहे। आतापर्यंत आढळलेल्या रुग्णात 162 रुग्ण यावल शहरातून, 188 रुग्ण फैजपूर शहरातून तर ग्रामीण भागातून 1107 रुग्ण आढळले आहेत। आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी 66 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। तर आता या जानेवारी महिन्याच्या 13 दिवसात यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 9 रुग्ण आढळले आहेत। यामध्ये 6 रुग्ण यावल शहरातून, 2 रुग्ण न्हावी गावातून तर 1 रुग्ण फैजपूर शहरातून आढळून आलेला आहे। युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव। जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर
5 ते 50% भव्य सूट फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस. यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे. तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता सारं काही बजेटमध्ये. येथील तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीकरिता बुधवारी मतदान केंद्रनिहाय साहित्य वितरणाची तयारी पूर्ण करण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य तसेच स्टेशनरी पॅकिंग करून ठेवण्यात आली असून गुरुवारी साहित्य वितरण करून संपूर्ण साहित्य मतदान केंद्रावर पोहोचवले जाणार आहे. याकरिता 51 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीच्या 364 जागेकरिता 895 उमेदवार रिंगणात आहेत. तेव्हा या सर्व ग्रामपंचायतच्या मतदान प्रक्रियाकरिता मतदान केंद्रावर लागणारे साहित्य, यामध्ये स्टेशनरी, बोटास लावली जाणारी शाही, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर EVM यंत्र सह विविध साहित्य, सील करण्यासाठीचे आवश्यक साहित्य या ठिकाणी पॅकिंग करून ठेवण्यात आले आहे. सदरील साहित्य वाटप हे गुरुवारी केले जाणार असून सर्व साहित्य घेऊन विविध वाहनांद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी हे गुरुवारी रात्रीच मतदान केंद्रावर रवाना होतील. ग्रामपंचायत निवडणुकीकरिता यावल तालुक्यामध्ये 179 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्राची पाहणी देखील तहसीलदार महेश पवार यांनी केली असून बुधवारी तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार RK पवार, नायब तहसीलदार RD पाटील, RB माळी, मुख्तार तळवी आदींच्या देखरेखीमध्ये संपूर्ण साहित्य पॅक करण्यात आले आहे. तर तहसील कार्यालयाच्या बाहेर भव्य असं मंडप उभारून साहित्य वितरणाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तर विविध मतदान केंद्रावर साहित्य नेण्याकरिता तब्बल 51 वाहनं ही भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. लागलं तर आहेच ऍड करा त्याच्यात शेतीचा पण करा तुमचंही द्या काहीतरी. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील साकडी येथे अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. गावातील भवानी माता मंदिर मंगल कार्यालयामध्ये निधी संकलनकरिता संत महंतांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये समर्पण निधी संकलन अभियान कसे राबवावे यासाठीचं नियोजन करण्यात आलं. या बैठकीत महामंडळेश्वर महंत स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज, सावदा येथील गुरुकुलचे परमपूज्य स्वामी भक्तिकिशोरदासजी महाराज, हवप अंकुश महाराज मनवेलकर, विश्व हिंदू परिषदचे पूर्णवेळ कार्यकर्ते धोंडू अण्णा माळी, निधी समर्पण समिती यावल तालुकाध्यक्ष गणेश सूर्यवंशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वसंत हरी तायडे साकडीकर आदींची उपस्थिती होती. तेव्हा या निधी समर्पण अभियान यशस्वी करण्याकरिता सर्व उपस्थितांनी भक्त भाविकांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत नेवे यांनी तर प्रास्ताविक विश्व हिंदू परिषदचे धोंडू अण्णा माळी यांनी केले होते. तर शेवटी उपस्थितांचे आभार
निधी समर्पण समिती साखळी मंडळ प्रमुख योगेश खेवलकर यांनी मानले. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विविध गावांमध्ये सुमारे 50हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या आदेशान्वये बजावण्यात आली आहे. तेव्हा संबंधितांनी तात्काळ दंडाधिकाऱ्यांकडे शांतता संदर्भातील हमीपत्र देण्याचे देखील बंधन त्यांच्यावर टाकण्यात आले असून येथील तहसील कार्यालयात मंगळवार आणि बुधवार या 2 दिवशी मोठ्या प्रमाणावर नोटीस बजावलेल्या नागरिकांनी हमीपत्र देण्यासाठी गर्दी केली होती. येथे तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार R.K. पवार यांनी संबंधित व्यक्तींना शांततेसंदर्भात समज देत त्यांच्याकडून हमीपत्र घेतले आहे. 8 लोक घराच्या तुमचं काय ते दाखवून जामीन घेऊन यायचे तुम्ही तारीख करून देतो थांबून घ्यायचं आहे. जन समाजाचं काम आहे ते थांबून घ्यायचं. पोलिसांनी दिलेली नोटीस अशी शहरात मोकाट गुरांचा त्रास पुन्हा वाढला आहे. शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणावर मोकाट गुरं हे रहदारीस अडथळा निर्माण करीत असून वाहनधारकांसाठी मोकाट गुरे आता डोकेदुखी ठरत आहे. तेव्हा नगरपालिकेच्या वतीने या मोकाट गुरांवर कार्यवाही केली जावी अशी मागणी होत आहे. शहरात मेन रोड असो की शहरातून मार्गस्थ होणारा अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्ग सर्वच ठिकाणी रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर हा वाढला आहे. मोकाट गुरे विविध ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो. काही मोकाट गुरे हे बसस्टँडपासून ते बुरुज चौकापर्यंत रस्त्यात सतत ठाण मांडून असतात. त्यामुळे वाहनधारकांना मार्ग शोधताना अडचणीचा सामना करावा लागतो. तेव्हा या मोकाट गुरांमुळे किरकोळ अपघात देखील नित्याचे झाले आहेत. तेव्हा मोकाट गुरांवर नगरपालिकेच्या वतीने कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे.
विषाणूच्या लॉकडाऊनच्या काळात बच्चे कंपनी घरात बसून पुरती वैतागली होती. त्यात बगीचे, शाळा, शिकवणी बंदमुळे लहान बालकं घरात पुरती कंटाळलेली दिसत होती. आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने मुले देखील बाहेर फिरू लागली आहे. अशात यावल शहरामध्ये उंटाची सवारीकरिता काही जण उंट घेऊन दाखल झाले आहेत. तेव्हा उंटावर फिरण्याची सवारी ही 10 रुपये देऊन दिलासा देणारी ठरली आहे. शहरात अनेक भागामध्ये 10 रुपयामध्ये उंटाची सफर करताना लहान लहान बालकं दिसून आली. शहरात उंटाची स्वारी ही सध्या लक्षवेधी ठरत आहे. कोरोना विषाणूच्या लॉकडाऊन प्रक्रियेपासून ते आजपर्यंत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी असो की पोलीस प्रशासन, तसेच पोलीस पाटील, स्वच्छता कर्मचारी आणि पत्रकार यांच्याकडून आजवर अविरत कार्य सुरू आहे. आपल्या जीवाची व परिवाराची पर्वा न करता कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या तालुक्यातील पोलीस पाटलांना देखील प्राधान्याने प्रथम कोरोनाची लस देण्यात यावी अशी मागणी पोलीस पाटील संघटनेकडून करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार महेश पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. या प्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे खानदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, तालुका अध्यक्ष अशोक रघुनाथ पाटील गिरळगाव, सचिव सुरेश खैरनार, सौभाग्यवती प्रफुल्ला पाटील, उमेश पाटील डोणगाव, कार्याध्यक्ष गणेश पाटील चुंचाळे, मनोज पाटील नायगाव, प्रसन्न पाटील हंबर्डी, पंकज पाटील सावगळा सीम सह पोलीस पाटील या निवेदन देते प्रसंगी उपस्थित होते. नुकतेच यावल तालुक्यातील किनगाव येथे पीपल रिपब्लिकन पार्टीची बैठक संपन्न झाली. यामध्ये तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली, तर काही कार्यकर्त्यांची जिल्हा कार्यकारिणीत निवड करण्यात आली. यामध्ये यावल तालुका अध्यक्ष म्हणून राहुल साळुंके यांची निवड करण्यात आली, तर PRP युवा तालुका अध्यक्ष म्हणून नाना साळुंके यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच किनगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य रतन वानखेडे यांची PRPच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदर निवड PRPचे महामंत्री जगन सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली असून निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ठिकाणी किनगाव या गावामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी व विविध जात संघटनांची संयुक्त मिटिंग किनगाव या ठिकाणी संपन्न झाली आणि आजच्या या मिटिंगमध्ये PRPच्या युवा तालुका अध्यक्षपदी भीमसैनिकांचे झुंजार नेते नानाभाऊ साळुंके यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर तालुक्याचे अध्यक्ष आयुष्यमान आमचे राहुल भाऊ साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आणि जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी आमचे मेंबर रतनजी वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आजच्या या नियुक्तीमध्ये छत्रपती शिवबा, राष्ट्रमाता माता जिजाऊ, राष्ट्रमाता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रमाता रमाई आणि संविधानाचे निर्माते आमचे उद्धारकर्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून यांची विचारधारा संपूर्ण शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार आणि सर्व बहुजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी गाव तिथे शाखा निर्माण करण्याचं काम हे करतील. आणि संपूर्ण हा आमचा बालेकिल्ला आहे. हजारोंच्या संख्येने या ठिकाणाहून आपण मोर्चे काढतो. अनेक सभा या ठिकाणी झालेल्या आहेत, अनेक या ठिकाणी मेळावे झालेले आहेत आणि याच्या माध्यमातून हा आपला चळवळीचा बालेकिल्ला असल्यामुळे सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांना एकत्र करून आपण सर्वांनी या ठिकाणी काम करायचं आहे. सर्व अन्यायग्रस्त माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे. पोलीस प्रशासनाला साथ देऊन सहकार्य करून आणि आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने आपण आपली ताकद बळकट करूया. आजच्या या बैठकीला उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष माझे मित्र राकेश भाऊ बग्गन, रावेर तालुक्याचे अध्यक्ष चंदू पहिलवान, मनीष तायडे, यादव साहेब हे देखील उपस्थित होते. रोहन, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे चेतन, भीमराव, नारायण सुरवाडे, त्याचबरोबर सोनू आणि सर्व कार्यकर्त्यांची नावं या ठिकाणी माहिती आहेत. हे सर्व भीमराव हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांचं पुन्हा या ठिकाणी अभिनंदन करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. जय भीम, जय भारत, जय संविधान. चला.
शहरात महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास मंडळ जळगाव यांच्या मनोकामना लोकसंचलित साधन केंद्राअंतर्गत केंद्राच्या दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित झालेल्या शिलेदार महिला वस्ती, वरलक्ष्मी महिला वस्ती स्तर आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून मंगळवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या निमित्त एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले व त्यांना अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी कविता देखील सादर करण्यात आली। या प्रसंगी नगरपालिका क्षेत्रीय समन्वयक धनंजय पाटील, व्यवस्थापक रवींद्र पाटील, सहयोगिनी रोहिणी पवार, शोभा तायडे, जमेला तळवी सह महिला वस्तीस्तर संघाचे कार्यकर्ते, शहरातील महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय पाटील यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन शोभा तायडे यांनी केले। शेवटी आभार रोहिणी पवार यांनी मानले। स्वराज्य छत्रपती जिने घडविला पुला, स्वराज्य छत्रपती सर्व धर्म समभाव हेच होते तुझे विचार, सर्व धर्म समभाव हेच होते तुझे विचार, निष्ठावान मानव्यांना तुझ दिला होता आधार, संपले भेदभाव संपवल्या जातीपाती, संपवले भेदभाव संपवल्या जातीपाती, जिने घडविला पुला स्वराज्य छत्रपती, जिने घडविला पुला स्वराज्य छत्रपती। फैजपूर येथे मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून शहरातील एम मुसा जनविकास सोसायटी व गवंडी भारतीय कामगार संघटना, असंघटित कामगार संघटना एम मुसा परिवाराच्या वतीने पत्रकारांना सन्मानित करण्यात आले। फैजपूर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करीत शहरातील पत्रकारांचा सत्कार करीत पेन, शाल, गुलाबपुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलक आबिद मेंबर सर होते। तर या कार्यक्रमामध्ये वार्ता फाउंडेशनचे नवनियुक्त अध्यक्ष उमाकांत पाटील, कामगार संघटना अध्यक्ष तथा पत्रकार मलक शाकीर, राहुल कोल्हे, मुन्ना चौधरी, प्रकाश चौधरी, पत्रकार संघाचे वासुदेव सरोदे, योगेश सोनवणे, ललित फिरके, सलीम पिंजारी, मयूर मेढे, प्राध्यापक राजेंद्र तायडे, समीर तडवी, निलेश पाटील, जावेद काजी, शाकीर ठेकेदार, संजय भाऊ सराफ आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संजय भाऊ सराफ यांनी केले तर शेवटी आभार मलक शाकीर यांनी मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामगार उपाध्यक्ष इरफान शेख, सचिव शेख कबीर, करीम नथू तळवी, सत्ताम इब्राहिम तळवी, खालिद अयूब शेख, सलीम ठेकेदार, सोहेल मलिक, इंजिनियर लुकमान भाई, सावदा येथील तय्यब बिस्तरी, वसीम शेख आदींनी परिश्रम घेतले। सभी पत्रकार भाइयों का मैं एम मुसा मल्टीपर्पज़ सोसाइटी की तरफ से दिली इस्तकबाल करता हूँ। शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने हमारी आवाज़ पर लब्बैक कहा और आप यहाँ पर जमा हुए। दरअसल हकीकत में पत्रकार समाज में, मुल्क में, देश की तरक्की में उसका एक बहुत बड़ा अहम योगदान होता है। उसकी कलम से लिखा हुआ हर लफ्ज़ गली से लेकर दिल्ली तक पहुँचता है, यहाँ तक कि वो संसद में भी घूमता है। तो हम सहाफ़ी और पत्रकार भाइयों की अहमियत और अफादियत को बखूबी जानते हैं और यकीनन उनकी कोशिशों की वजह से भी हम हर तरफ देखते हैं समाज के हर हिस्से में जो एक चेंज आता है, रेवोल्यूशन आता है, बदलाव आता है या तब्दीली पैदा होती है, तब उसके पीछे जो पत्रकारिता होती है, सच्ची और अच्छी पत्रकारिता, वही जिम्मेदार होती है। हम देखते हैं बड़े बड़े मुल्कों की जब हम इतिहास बताते हैं तो देखते हैं कि उनके अंदर जो रेवोल्यूशन, जो इनकलाब पैदा हुआ, उसके पीछे एक कलम ही थी और उसके पीछे उस कलम के सिपाही थे, निगहबान थे, जिन्हें हम पत्रकार कहते हैं। तो यकीनन हमारे यहाँ भी हम देखते हैं हमारे फैजपुर के इश्यूज़ बोलो या आसपास के या ज़िले तक के बोलो, हम देखते हैं कि जहाँ भी कोई गलत होता है तो हमारे भाई गलत को हमेशा गलत लिखते हैं, चाहे फिर वो कहीं कभी मसला हो, और जो सही होता है उसकी हौसला अफजाई भी करते हैं, उसको हिम्मत भी देते हैं। तो मैं आपका फिर से दिली शुक्रिया अदा करता हूँ कि आप यहाँ पर आए, अपने आप का
अनमोल कीमती समय यहाँ पर दिया और हमारे इस प्रोग्राम को रौनक दी। धन्यवाद। दिव्यांगांना अंत्योदय अंतर्गत आता 35 किलो धान्य पुरवठा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। तेव्हा फैजपूर शहरातील दिव्यांग बांधवांतर्फे शासनाचे आभार व्यक्त करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेअंतर्गत 35 किलो धान्य मिळणार आहे असा नुकताच एक शासन निर्णय अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांनी काढला। तेव्हा महाविकास आघाडी सरकारने दिव्यांग बांधवांना न्याय दिला आहे असे सांगत फैजपूर शहरात दिव्यांग बांधवांकडून शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले। फैजपूरला सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ सर्व दिव्यांग बांधवांनी एकत्र येत आघाडी सरकारचे व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार व्यक्त करीत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। या प्रसंगी नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे गटनेता शेख कुर्बान, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज, मुख्याध्यापक गणेश गुरव सर, दिव्यांग सेना अध्यक्ष नितीन महाजन, तालुका अध्यक्ष नाना मोची, सचिव मुन्ना चौधरी, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय शहर अध्यक्ष अशोक भालेराव, दिव्यांग सेना कार्यकर्ते रियाज, चेतन तडेले, अन्सार भाई तसेच फैजपूर शहरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। महाराष्ट्राचे आघाडी सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनजी भुजबळ साहेब, आमच्या काँग्रेसचे नेते महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात आणि सर्व आघाडीतील सर्व नेते यांनी या दिव्यांगजनांना प्रत्येकी 35 किलोचं धान्य दिलं जाईल असा GR काढला। त्या प्रित्यर्थ आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आमचे मित्र आदरणीय नगरसेवक भाई, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष नितीन दादा महाजन, उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष आदरणीय नानाभाई मोची आणि आमचा नेता मुन्नाभाई चौधरी आणि सर्व उपस्थित दिव्यांग बंधू आणि भगिनींनो, आज या आघाडी शासनाचा आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय श्रीदादा चौधरी आज या आघाडी शासनाचा आम्ही अभिनंदनाचा ठराव करतो आणि हा ठरावाची प्रत मी कुर्बानदादांना विनंती करतो की त्या आघाडी सरकारकडे पाठवण्यात येईल। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।